खारघर येथे एक परप्रांतीय व्यक्ती पिठाची गिरणी चालवतो, मात्र दुकानाची पाटी त्याने हिंदीत लावून ठेवली आहे। मागील अनेक दिवसांपासून मराठी व्यक्तींनी त्याला पाटी मराठीत करण्यासंदर्भात वारंवार सूचना केल्या होत्या, मात्र त्याने पाटी न बदलता उलट मुजोरी करत उडवाउडवीची उत्तरे दिली। सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये परप्रांतीय व्यक्ती मराठी बोलणं जरुरी आहे का असे उलट उत्तर देताना दिसत आहे। त्यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे। आता मनसे यावर आक्रमक झाली असून या परप्रांतीय तरुणाला माफी मागायला लावली आहे। तसेच हिंदीमध्ये असलेला बोर्ड मराठीमध्ये देखील लावायला सांगितला आहे। मैं माफी मांगता हूँ, मैं आज को ऐसा नहीं करूँगा, मराठी बोलूँगा। जो लोग भी इधर रह रहे वो लोग भी मराठी बोले। क्या सिचुएशन क्या हुई थी, क्या हुआ था, मामला क्या था? हमारे यहाँ पे एक ग्राहक आया तो उन्होंने 5 किलो आटा मांगा तो मैंने दिया। तो 6 महीने से बोर्ड को देख रहे थे, मतलब बोल रहे थे मैं बोल रहा हूँ कब से लगाओ ये लगाओ बोर्ड नया लगाओ। तो मैंने बोला मराठी में लगा जाए तो जिसको मराठी नहीं पढ़ने आ रहा तो वो क्या करेगा बस। और उसका बाद एक और सवाल पूछा था, मैंने मराठी बोलना ज़रूरी है क्या, बोला ज़रूरी है। फिर मैंने मम्मी पापा से बाद में बोला हाँ ठीक है मराठी बोलूँगा मैं। मम्मी पापा भी इधर ही थे, तो उन्होंने पूरा वीडियो शूट किया। तो उसके बाद वो चले गए। आपने माफी वगैरह कुछ मांगा था उसके बाद मैंने मांगा था। आपका नाम? सूरज यादव। ॲक्च्युली एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं का हे बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का झालं नाही, आणि त्या व्यक्तीने 6 महिने अगोदरच वॉर्निंग त्याला दिली होती। तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का, तर इथे खरोखर मराठी जरुरी आहे। आणि त्याने नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का, तर त्यांनी असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही, आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे, तो असं बोलत होतं। तर आमच्या ग्रुपवरती मनसेच्या ग्रुपवरती एक व्हिडिओ व्हायरल झाली, खारघर सेक्टर 20 मध्ये असं ठिकाणी ते चाललंय। तर लगेचच आम्ही रात्री एक मीटिंग घेतली, आणि मीटिंगमध्ये आमचं ठरलं का सकाळी इथे जायचं। तर आम्ही लोक इथे सकाळी आलो, आणि त्याला पहिलं आम्ही विचारलं, जाब विचारला नक्की काय प्रकरण घडलं होतं, तर आम्हाला सुद्धा हे नक्की काय झालं ते समजायचं होतं। तर त्यांनी सांगितलं का असं असं घडलंय, मग त्यांनी माफी मागितली। काय व्हिडिओ मध्ये काय बोलले ते? त्यांनी ॲक्च्युली असं बोलला होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का, आणि मी मराठी नाही बोलणार। तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं का जे बाहेरून लोक येतात, जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला। आणि मराठी आमचं असं नाही आहे का मराठी आलीच पाहिजे, आमचं मत असं नाही का, आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहत आहे 15 वर्ष 20 वर्ष मी राहत आहे, पण तुम्हाला मराठीचा अभिमान नाही आहे, आणि इथे तुम्ही काम धंदे करता, इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो, आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल तर आम्ही मनसेवाले तुम्हाला दणका देणारच। तुमचं नाव? माझं नाव ऋतिक नावडेकर।